नमस्कार. कधी विचार केलाय का की काही लोक आपली सगळी ऊर्जा का शोषून घेतात? आजच्या या विश्लेषणात आपण याच विषयावर बोलणार आहोत. त्रासदायक लोकांशी कसं वागायचं? मूळ स्रोतामध्ये सांगितलेली अतिशय प्रभावी धोरणं आपण इथे डिकोड करणार आहोत, ज्यामुळे अशा परिस्थितीला एकदम खंबीरपणे सामोरे जाता येईल. चला तर मग थेट सुरू करूया. आता एक सांगा, आपण कधी अशा लोकांना भेटलो आहोत का जे सतत आपल्यावर टीका करतात, आपलं मनोधैर्य खचवतात? नक्कीच भेटलो असू, बरोबर? कुणीतरी सतत चुका काढतं, अपमान करतं आणि मग आपल्याला आतून वाटतं, बस आता सगळं सोडून द्यावं आणि इथून पळून जावं. हा जो मानसिक त्रास असतो ना, तो खूप खोलवरचा असतो. ती जी निराशा येते ती एकदम स्वाभाविक आहे. पण मग अशा वेळी नक्की करायचं काय? तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे, आणि लक्ष देऊन ऐका. शांतता ही कमजोरी नाही, ती एक ताकद आहे. हाच या विश्लेषणाचा मुख्य गाभा आहे. भावनिक होऊन चिडण्यापेक्षा किंवा रिॲक्ट करण्यापेक्षा एकदम शांत आणि धोरणात्मक भूमिका घेणं हेच खऱ्या ताकदीचं लक्षण आहे. हाच तो दृष्टिकोन आहे जो आपल्याला परिस्थितीचे बळी होण्यापासून वाचवतो. हे सगळं समजून घेण्यासाठी आपण हे 5 टप्पे पाहणार आहोत. 1. शांततेची ताकद. 2. स्वतःचे मूल्य. 3. कृतीतून उत्तर. 4. योग्य वेळ. आणि 5. यश हाच सर्वोत्तम बदला. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, शांततेची ताकद. आता हे उदाहरण बघा, सिंहाचं आणि गाढवाचं. हे अतिशय उत्तमरित्या स्पष्ट करतं की खरी ताकद कशात असते. गाढवावर नाराज होऊन सिंह कधीच ओरडत नाही. का? कारण सिंहाला माहीत असतं की त्याची खरी ताकद ओरडण्यात नाही तर शांततेत आणि एकाग्रतेत आहे. गाढव कितीही ओरडलं तरी सिंहाच्या ध्येयावर काहीही फरक पडत नाही. आपल्यालाही अगदी असंच असायला हवं. रिकाम्या आवाजाकडे दुर्लक्ष करायचं आणि आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करायचं. म्हणजेच काय? तर आत्मसंयम. कुणीतरी आपल्याला मुद्दाम डिवचत असताना जर आपण शांत राहिलो ना, तर त्या व्यक्तीचा पूर्ण प्लॅनच फसतो. त्यांना वाटत असतं की आपण चिडू, भांडू, त्यांच्या जाळ्यात अडकू. पण आत्मसंयम बाळगल्याने त्यांचा हा डाव अक्षरशः उधळला जातो. कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत आपण स्वतःहून परवानगी देत नाही तोपर्यंत कुणीही आपली मनःशांती भंग करू शकत नाही. पुढे जाऊया दुसऱ्या टप्प्याकडे, स्वतःचे मूल्य आणि मानसिक अंतर. हे वाक्य खरंच विचार करायला लावणार आहे बरं का. सोनं जर चुकून चिखलात पडलं तर त्याची किंमत कमी होते का? अजिबात नाही. सोन्याचं मूल्य कायम तेवढंच राहतं. अगदी तसंच एखाद्याने आपल्यावर कितीही बिनबुडाची टीका केली, अपमान केला, तरी त्यामुळे आपल्या आतल्या खऱ्या क्षमतेची किंवा मूल्याची किंमत कधीच कमी होत नाही. जोपर्यंत आपण स्वतःला कमी लेखत नाही तोपर्यंत कोणीही आपलं मूल्य ठरवू शकत नाही. खरंय ना? आता सोशल डिस्टन्सिंग हा शब्द आपण आजारपणाच्या काळात खूप ऐकलाय, पण ह्या स्रोतामध्ये एक अतिशय भारी संकल्पना मांडली आहे. मानसिक सोशल डिस्टन्सिंग. हो, मानसिक. हे फक्त शारीरिक आरोग्यासाठी नाही तर आपल्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. नकारात्मक लोकांपासून एक सुरक्षित मानसिक अंतर ठेवणं, त्यांच्या विषारी विचारांना आपल्या मनात एंट्री न देणं, ही स्वतःवर प्रेम करण्याची आणि स्वतःची काळजी घेण्याची एक अत्यंत महत्त्वाची पद्धत आहे. यानंतर येतो आपला तिसरा टप्पा, शब्दांऐवजी कृतीतून उत्तर द्या. किरकोळ वाद घालण्यापेक्षा आपल्या कामातून दिलेलं उत्तर हे कायमस्वरूपी लक्षात राहतं. आता समजा एखाद्या सहकार्याने मीटिंगमध्ये आपल्या कल्पनेची खिल्ली उडवली. आपली पहिली सहज प्रवृत्ती काय असते? तिथे वाद घालण्याची, बरोबर? पण त्याऐवजी विचार करा, जर आपण शांतपणे संशोधन केलं, आणखी मेहनत घेतली आणि पुढच्या वेळी सर्वांसमोर एक परफेक्ट सादरीकरण मांडलं, तर हे त्या टीकाकारांना पूर्णपणे निरुत्तर करतं. शब्दांनी फक्त वाद वाढतो आणि ते शब्द लोक विसरूनही जातात. पण कृतीने आपण आपली खरी योग्यता सिद्ध करतो. आता वळूयात चौथ्या टप्प्याकडे, योग्य वेळ आणि संयम. बघा, प्रत्येक अपमानाला युद्धाचीच किंवा कठोर उत्तराची गरज नसते. कधीकधी फक्त एक छानसं स्मितहास्य किंवा एखादा हलका-फुलका विनोद हा समोरच्याला सर्वाधिक निराश करणारा आणि आपल्यासाठी सर्वात शहाणपणाचा प्रतिसाद ठरू शकतो. रागावून उत्तर देण्यापेक्षा हसून दुर्लक्ष करण्यात एक वेगळीच ताकद असते आणि ती त्रास देणाऱ्या व्यक्तीला पूर्णपणे गोंधळात टाकते. पण जेव्हा खरोखरच उत्तर देण्याची वेळ येते तेव्हा या 3 पायऱ्या लक्षात ठेवा. लगेच भावनिक होऊन जाहीरपणे बोलण्यापेक्षा 1. संयमाने वाट पहा. 2. स्वतःच्या कामात सुधारणा करा. आणि 3. जेव्हा आपलं काम खरोखर यशस्वी होईल तेव्हा अत्यंत शांतपणे योग्य व्यासपीठावर त्याची आठवण करून द्या. हीच कल्पना मी आधी मांडली होती. फक्त इतकंच सांगणं पुरेसं असतं. हे उत्तर इतकं प्रभावी असतं ना की समोरच्याला पुढच्या वेळी काहीही बोलण्याआधी 100 वेळा विचार करावा लागतो.
आणि आता शेवटचा 5वा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा, यश हाच सर्वोत्तम बदला. त्या त्रासदायक लोकांवर आपली ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा तीच ऊर्जा आपण स्वतःमध्ये कशी गुंतवू शकतो. जर आपण दररोज थोडा वेळ चांगल्या पुस्तकांचे वाचन, योगाभ्यास आणि आपल्या कामावर सखोल लक्ष केंद्रित करण्यासाठी दिला, तर विश्वास ठेवा, अवघ्या 6 महिन्यात आपल्या व्यक्तिमत्वात आमूलाग्र बदल घडून येईल. आपण स्वतःच्या विकासात इतके पुढे निघून जाऊ की ते नकारात्मक लोक त्यांच्या त्याच जागी खुनटलेले राहतील. इथे एक अतिशय सुंदर रूपक दिलंय. कल्पना करा, गरुड आकाशात उंच उडत असताना कावळे त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. पण गरुड काय करतो? तो त्यांच्याशी खाली येऊन लढत बसत नाही. तो फक्त आकाशात आणखी उंच भरारी घेतो, एवढ्या उंच जिथे पोहोचणं कावळ्यांना शक्यच नसतं. आपल्यालाही त्या गरुडासारखं बनायचंय. रिकाम्या लोकांची वाद घालण्याऐवजी स्वतःला यशाच्या अशा शिखरावर घेऊन जा की टीकाकार आपोआपच खूप खाली राहतील. याचं एक अगदी जिवंत उदाहरण पाहूया. शाहरुख खानच्या सुरुवातीच्या काळात अनेकांनी त्याला रूप आणि अभिनयावरून नाकारलं होतं, त्याची खिल्ली उडवली होती. पण त्याने काय केलं? कोणालाही उलटं उत्तर न देता शांतपणे आणि अथकपणे तो काम करत राहिला. आणि परिणाम काय झाला? आज तेच लोक त्याचं उदाहरण देतात आणि तोंड भरून कौतुक करतात. हे सिद्ध करतं की आपला संयम आणि आपलं कामच टीकाकारांना आपले चाहते बनवण्यास भाग पाडतं. तर आपण या विश्लेषणाच्या शेवटी आलो आहोत. आणि जाता जाता हा विचार नेहमी लक्षात ठेवा, माणूस कधी शब्दांनी मोठा होत नाही, तर त्याच्या कृतींनी महान बनतो. थोडा विचार करा, आज ज्यांनी आपल्याला कमी लेखलं आहे त्यांच्यासाठी उद्याचं आपलं उत्तुंग यश किती मोठं उत्तर असेल. आपण आपल्या कृतीतून कोणता नवा इतिहास रचणार आहात? याच एका जबरदस्त प्रश्नासह आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया.